मित्रांनो, किरण भटकंती ब्लॉगच्या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपला दिवस एकदम खास आहे। आज आपण जाणार आहोत रायगडावर। तर मित्रांनो, आता आपल्यासोबत आहे, तुम्ही बघू शकता, हा ऋषिकेश हा आपल्या प्रत्येक व्हिडिओमध्ये असतो, तुम्ही याला ओळखता। हा सोम भाऊ आहे आपला, ती माझी बहीण नीता, भाऊजी निखिल आणि ते आपले निलेश सर आणि आपला छोटा रियांश। रियांश हाय कर। चला तर मग आपण भेटूया आता रायगडच्या पायथ्याला। चला। तर मित्रांनो, आम्ही आता मानगाव क्रॉस केलं आहे। जसं तुम्ही टुवर्ड्स मुंबईवरून पनवेलवरून नागोठणे रोहा या मार्गे येत असाल तर मानगाव तुम्ही क्रॉस केल्यावर ना, इथे जसं पुढे आल ना, ते बघा इथे रायगडला जायला ना एक शॉर्टकट आहे। इथे मध्येच तुम्हाला एक लेफ्ट लागतो। चला मी तुम्हाला दाखवतो। ते बघू शकता रायगड। हा बघा, हा सरळ रोड जातो मित्रांनो महाडला, आणि मानगाव सोडल्यावर तुम्ही इथे मध्ये तुम्हाला लेफ्ट लागतो। हा शॉर्टकट आहे रायगडला जायला। तर इथून तुम्ही असं इथून सरळ हा रोड रायगडला जातो, शॉर्टकट आहे। चला आता आपण या रोडनी जाऊया। म्हणजे आपले मित्र आहेत, मंडळी आपल्या पुढे फोर व्हीलरमध्ये आहेत। चला। तर मित्रांनो, आम्ही आता गडाच्या मुख्य पायथ्याशी चित्त दरवाजाजवळ पोचलेलो आहे। आता आपल्याला इथून वरती गड चढायला सुरुवात करायची आहे, बघू शकता तुम्ही। आणि मित्रांनो, हे जे लावलं आहे ना, इथे QR कोड स्कॅन करून 15 वर्षावरील एका व्यक्तीस 20 रुपये असं तिकीट घेतात हे। बघा, आपल्याला इथून असं सरळ वरती चालत जायचं आहे। आणि मित्रांनो, तो खाली तुम्हाला हा मार्ग दिसतोय, तर आता काम चालू आहे, स्टेप बनवत आहेत। पण तो पूर्वीच्या काळी शिवाजी महाराजांना घोड्यावरून याच रस्त्याने येत जात असत। माझं नाव राजश्री लक्ष्मण डावले। हिरकणीबद्दल मी थोडी तुम्हाला माहिती सांगते। ही हिरकणीवाडी गाव आहे। वरती हिरकणी बुरुज आहे। हिरकणी बुरुज गेल्यावरती आपण बघणार वरती तिचं लहान बाळ होतं, ते बाळासाठी ती कडा उतरून खाली आली। ह्या रस्त्यावरून ती धावत धावत खाली गेली। या गावाच्या पुढे रोपवी पण। आता आपण हिरकणी बुरुज वरती बघू कशी कुठून उतरली। हा जो डोंगर दिसतोय ना तुम्हाला, तो आहे हिरकणी बुरुज। इकडनं महाराजांचे घोडे किंवा राजमाता जिजाऊंची जरी पालखी आली तरी इकडनं वरती यायचे। जेव्हा इंदिरा गांधी गडावरती आल्या, ह्या रस्त्याचा शोध लागला, मग ह्या पायऱ्या बनल्या। पहिला हा रोड नव्हता, हा रोड खालूनच होता। आता इकडनं काम चालू आहे, मग लोक इकडनं जातात खाली। याच्या आतमध्ये नाणे दरवाजा आहे। आपण सुरुवात केली त्या गाड्या दिसतात तिथे चित्त दरवाजा। आता आपण मेन गेट वरती जाणार, महादरवाजावरती। सर्वात प्रथम माझी ओळख करून देतो। माझं नाव आहे गणेश बलिराम मावकीरकर। या गडावरती गाईड काम करतो, मना झाले 2 वर्ष। पहा, तुम्ही गडावरती आला असाल नसाल, पण तुम्ही ज्या खाईने आलात ना, ते खालचे पॉईंट तुम्ही बघत आले, ते दिदी होती ना, त्याच दिदीने दाखवलेले आहे। कडा दिसतो का, लाईट पोल दिसतो बघा, तो हिरकणीचा कडा आहे। त्याच कड्यावरून एक हिरा नावाची गवळण खाली उतरली होती। तिची माहिती सांगतो। रायगडावर राजधानी ती, रायगडावर राजधानी ती होती श्री शिव छत्रपतीची। आणि कथा सांगतो ऐका अजूनही येथील हिरकणी बुरुजाची। गाव तलाशी वसले होते, गाव तलाशी वसले होते वालू स्त्रिया नावाचे, आणि राहत होते गरीब कुटुंब येथील धनगर गवळींचे। गडावरची दूत इकण्यासाठी गेली होती। सूर्य मावळता गडाचे झाले दरवाजे बंद, ध्यानी नाही आले तिच्या, कधी सान संध्याकाळ टलून गेली। त्या मातेला माहितीच नव्हतं गडावरचे दरवाजे कधी बंद झाले। माता धावपळ सांगोजी काटकरांकडे जाते। सांगोजी काटकरांना करते विनंत्या की सांगोजी काटकर मला खाली सोडा। माझे ताने लेकरू रड रड असेल, दुधापासून राहिला असेल। सांगोजी काटकर म्हणतात, नाही, आजची रात्र तू गडावरती काढ, मग तुझ्या सकाळी पहाटे 7 वाजता तुझ्या तान्या लेकरासाठी दूध पाजण्यासाठी जा। ती माता गडावरती 5 मिनिटं थांबली, आजूबाजूला गिरगिर फिरू लागली आणि पश्चिमेच्या कडेकडे आली। आणि त्या कड्यावरून तिची झोपडपट्टी दिसली। पहा, तिच्या डोळ्याच्या समोर तिचं छोटं बाळ आलं। पहा, तर ती माता गवताला धरून खाली उतरू लागली। अंगाला काटे टोचले, अंगावर रक्ताच्या धारा वाहू लागल्या। पहा, पडत झडत त्या मातेने तिच्या जीवाची पर्वा नाही केली।
पर एका कडा उतरूनही त्या मातेने तिच्या बालाला दूध पाजण्याची व्यवस्था केली पहा. तर त्या गडावरती आली. दुसऱ्या दिवशी राजाने कळलं की एक स्त्री एका कड्यावरून उतरलेली आहे. राजांनी त्या स्त्रीला गडावरती बोलवली आणि अर्धे वाटेमध्ये असा प्रश्न विचारला की माते, जशी तू काल उतरलीस तशी आत्ता मला उतरून दाखव. ती माता घाबरली. श्री शिवाजी राजाने म्हणाली, नाही राजे, आता मला ही धरीस ते. काल मना माझे तान लेकरू नंतरवर दिसत होता पहा. राजे म्हणतात तितक्यातच त्या मातेनी ते तान लेकरू कडीवरती घेतलं. राजांच्या तोंडून 4 उद्गार पडले. ते उद्गार असे होते की वा भद्रा वा, या आईचं लवकर दूध पी, लवकर मोठा हो आणि लवकर या हिंदवी स्वराज्यामध्ये सामील हो. तितक्यातच राजांच्या तोंडून 4 उद्गार पडले असे होते की एक स्त्री एका कड्याशी झुंज घेते. मग हिच्या बालाचं परिणाम आपण झुंजाराव ठेवलं गेलं जायचं पहा. तितक्यातच त्या बालाचं नाव राजांनी झुंजाराव ठेवलं आणि राजांचा राज्याभिषेकाच्या वेळी दरबारामध्ये त्याचा सत्कार केला जायचा पहा. आता आपण पुढच्या पॉईंटवर जाणार आहे. तुम्हाला एक शेर सांगतो की घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातीला, आणि शिवचरित्र शिवार्थ नाही या महाराष्ट्राच्या काल्या मातीला. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. मित्रांनो, आता आपण महादरवाजा पाहिलात, तर या महादरवाजाबद्दल काय माहिती आहे तो आपल्याला आपला गण्या सांगेल. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. बघा, आता आपण तुम्ही गडावरती चढून आले. तुम्हाला एक प्रश्न पडला असेल, ह्या दरवाजाचा आकार या प्रकारे का दिलेला आहे पहा. तर या दरवाजाचा आकार नागमोड सारखा मोडण्यात आलेला आहे. कारण की 350 वर्षापूर्वी शत्रू वगैरे जर गडावर आले तर वाटलं पाहिजे ह्या गडाला दरवाजाच नाही, म्हणून एका नागाच्या पोटामध्ये दरवाजा काढण्यात आलेला आहे. तुम्हाला बघा हिरकणीची माहिती सांगितली तर याच दरवाजापाशी ती धावपळत आली होती पहा. तर त्या ठिकाणी सांगोची काटकरांनी दरवाजा बंद करण्यात आला होता पहा. तर या साईडला समोर तुम्हाला ज्या डोंगराच्या रांगा आहेत का, त्याला सह्याद्रीच्या पर्वतरांगा म्हणतात. राजांच्या रायगडाला कोणताही कडा अटॅच किंवा जोडला गेला नाही, म्हणून तर एका गुलाबाच्या कलीसारखा उगवण्यासारखा हा रायरीचा डोंगर आहे. राजाने 15 मे 1656 जावलीचे चंद्रराव मोरेकडून हा गड जिंकून घेतला होता. जावलीचे चंद्रराव मोरेने पत्र पाठवलं की जावलीचे चंद्रराव मोरे, तुम्ही आमच्यात आपण दोघे मिळून एक स्वराज्य निर्माण करू. जावलीचे चंद्रराव मोरे म्हणतात की तुम्ही कसले राजे, या जावली पंथाचे खरे राजे तर आम्हीच आहोत. जालगवली तर जालगवली तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. युद्धाचे चालूच करा. 15 मे 1656 जावलीचे चंद्रराव मोरेंचे धाकटे भाऊ हनुमंतराव मोरे हे मारले गेले पहा. तर 1656 ते 1670 साली या रायगडाचं बांधकाम पार पडलं. हा रायगड बांधायला 14 वर्ष लागली. 14 वर्षामध्ये राजांनी हिरोजीने त्यांचं घर दार जमीन इकून एक स्वराज्य उभं केलं पहा. तर आता या साईडला समोर तुम्हाला एक टोक दिसतो का, त्याला टकमक टोक कडेलोट पाडण्याचे म्हणतात. 350 वर्षापूर्वी शिवाजीराजांच्या काळामध्ये त्या ठिकाणी शिवाजीराजे आऊसाहेबांचे दर्शन घेण्यासाठी जायचे पहा. शिवाजीराजांच्या नंतर 1733 साली बाजीराव पेशी आले. दुसरे बाजीराव त्याने त्याला धान्य कोटराला कैद व्यवहार केलं आणि जोको बहादूर चोरी लुबाडी गद्दारी करेल तर 8 दिवस कोठरीमध्ये कैद करायचं. कबूल नाही आला तर पोटात गाठ बांधून त्या टकमोटं करून ढकलून जायचं पहा. 350 वर्षापूर्वी त्याला कडेलोट पळण असे म्हटले गेलेले पहा. तर शिवाजीराजांच्या गडावरती 10 मे 1818 मध्ये आक्रमण झालं. संपूर्ण रायगड 11 ते 12 दिवस जळत होता पहा. तर आता वरच्या पॉईंट आपण पाहण्यासाठी पुढे जाणार आहेत. चला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. गडाच्या वरच्या भागावर आलेलो आहोत. बघा, आता आपला मित्र गण्या आपल्याला याबद्दल माहिती सांगेल. चला त्याला पुढची माहिती विचारूया. आता बघा, हा जो तुम्हाला पोल दिसतो का, याला मलखम असे म्हटले गेले. कोण म्हणतं हत्तीनं या ठिकाणी बांधले गेलं जायचं, कोण म्हणतं की घोड्यांचा रग या ठिकाणी काढला गेला जायचा, असे म्हटले गेलेले आहे पहा. नक्की काय ते कुणालाही माहिती नाही. त्याला मलखम असे म्हटले गेलेले आहे पहा. आता या साईडला समोर जे तुम्हाला तलाव दिसतं का, या साईडला हा तो खालचा तलाव, हा खालचा, हा तो हत्ती तलाव आहे. 350 वर्षापूर्वीचा हत्ती तलाव पहा. त्या ठिकाणी 350 वर्षापूर्वी शिवाजीराजांनी 3 हत्ती गडावरती पालखीत बसून गडावरती आणले होते. त्यांचं पालनपोषण हा समोरची इमारत आहे बघा, शिडी लावलेली आहे, त्या इमारतीमध्ये राहण्याची व्यवस्था केली पहा. आणि गडावरती त्यांना आंघोळी व पाणी पिण्यासाठी या ठिकाणी ठेवले गेलेले आहे.
या साईडला हनुमान टाके. राजाने एका दगडामध्ये 2 पक्षी मारले. पिण्यासाठी पाणी झालं, बांधकामासाठी दगड झाले, 11 तलाव खोदलीत, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. त्यातून जेवढा दगड निघाला संपूर्ण 350 इमारतीला वापरले गेले. हा गड बांधायला 14 वर्ष लागली. 14 वर्षामध्ये हिरोजींनी त्यांचं घर दार जमीन निघून घरातल्या बायकोचं अंगावरचं सोनं नाणं एकूण एक स्वराज्य बांधलेलं आहे. तर त्यांनी एका नावाच्या पाठीसाठी, ते नावाची पाठी किल्ल्यावरती आहे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हा हत्ती तलाव मित्रांनो. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. बघा सर, आता आपल्याला साईडला हे तलाव दिसतं का, याला गंगासागर तलाव असे म्हणतात. 350 वर्षापूर्वी या ठिकाणी शिवाजी राजाने 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी सोडलं होतं. पहा, राज्याभिषेकासाठी गागा भट्ट आले होते. पहा, तर शिवाजी राजांनी याच्यामध्ये 7 नद्यांचं 7 समुद्रांचं पाणी सोडलं होतं. याची कविता अशी होती की गंगा जमुना आणि नर्मदा यांच्या आणाऱ्या सहाऱ्या बहिणी, जलिले तीर्थांची घर, नाव दिले तयाचे गंगा सागर, असं नाव म्हटलं गेलेलं आहे. पहा, या साईडला समोर तुम्हाला जो गोल आकाराचे स्तंभ दिसतात का, याला मनोहर स्तंभ असे म्हणतात. 350 वर्षापूर्वी शिवाजीराजे कोणत्यागड विजय किंवा जिथून आले तर 7व्या मजली गवताची मुली किंवा भगवादश फडकवण्यासाठी यायचा. पहा, ह्याला एकावेक 7 मजलीचे होते. तर या साईडला गवताची मुली भेटायची, या साईडला भगवादश फडकवण्यासाठी यायचा. पहा, आता आपण पुढच्या साईडला जाणार आहे, ते दरवाजा पाहण्यासाठी भेटणार आहे. तो म्हणजे पालखी गेट. त्याची माहिती आपण पुढच्या पॉईंटवर घेणार आहोत. चला या पुढे. आता आपण ज्या समोरच्या दरवाजामध्ये उभे आहात याला पालखी गेट असे म्हणतात. पालखी म्हणजे पुरुषांसाठी, मेना म्हणजे स्त्रियांसाठी. मेना त्या साईडला आहे. पहा, आणि पालखी म्हणजे या साईडला आहे. आता आपण जर आपली शिवाजी राजांची पालखी वगैरे, जर जिजामातेची पालखी वगैरे चालत आली तर या पालखी गेटने आत जायची. आणि मेना म्हणजे स्त्रियांसाठी, शिवाजी राजांच्या राण्या किंवा राजघराण्याच्या स्त्रिया मेनात बसून बाहेर ये जा करायच्या. त्याला मेना दरवाजा म्हणतात आणि ह्याला पालखी गेट असे म्हटले गेलेले आहे. आता ह्याच्यावरती राण्यांचे महाराजे पाहण्यासाठी आपण पुढे जाणार आहे. या इथे पुढे. छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा, या साईडला समोर जे तुम्हाला 6 महाल दिसतात का, एकाला एक चिटकून, याला राण्यांचे महाल असे म्हणतात. 350 वर्षापूर्वी या ठिकाणी शिवाजी राजांच्या राण्यांचे महाल आहेत. अशा शिवाजी राजांच्या 8 राण्या, तर या गडावरती 6 राजा 2 राण्या बाहेर राहायच्या. पहा, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल 2 राण्या कुठे कुठे राहायच्या त्या सांगा. तर राजांची पहिली राणी सईबाई राजगडावरती, संभाजी राजा या गडावरती, शिवाजी राजा गडावरती यायच्या अगोदरच त्यांचं निधन झालं. संभाजी राजे त्या ठिकाणी तेव्हा 2 वर्षाचे होते. पहा, शिवाजी राजांची तिसरी राणी पुतलाबाई पाचडगावी राहायच्या. कारण की आऊसाहेबांना या गडावरती वातावरण सण नसायचं व्हायचं, म्हणून तर 9 एकर जमिनीमध्ये वाडा बांधला. त्या वाड्यामध्ये आऊसाहेबांसोबत आपल्या राजांची 6वी राणी पुतलाबाई राहायची. या गडावरती शिवाजी राजांच्या 6 राण्या राजा, त्यांची 8 राणींची नाव ऐकून घ्या. सहीबाई, सोयराबाई, काशीबाई, गुणवंताबाई, सकवाराबाई, पुतलाबाई, लक्ष्मीबाई आणि सगुणाबाई अशा शिवाजी राजांच्या 8 राण्या होत्या. तर या गडावरती 6 राहायच्या. तुम्ही गडावरती चढून आले, तुम्हाला प्रश्न पडला असेल ह्याच्यावरती छत होता का नव्हतं. ह्याच्यावरती सागवानी लाकडं आणि उतरते नल्यांची कौल होती. 10 मे 1818 मध्ये हा समोर जो खाली कडा दिसतो का, आडवा छोटासा कडा आहे बघा खाली, त्या कड्यावरून 10 मे 1818 मध्ये गडावरती आक्रमण झालं. त्या इंग्रजांचे नाव होतं कर्नल प्रॉथर मेजर हॉल्ट. या दोन्ही ब्रिटिशांनी 1818 मध्ये गडावरती आक्रमण केलं. संपूर्ण रायगड 11 ते 12 दिवस जलत. तर तुम्ही गडावरती आलो, तुम्हाला प्रश्न पडला असेल राजाने एवढ्या उंचीवरती, एवढ्या मोठ्या रायगडावरती एवढे मोठे मोठे दगड कसे आणले असतील. राजांनी एका दगडामध्ये 2 पक्षी मारले, पिण्यासाठी पाणी झालं आणि बांधकामासाठी दगड झालीत. 11 तलाव खोदलीत, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या. त्यातून जेवढा दगड निघाला संपूर्ण इमारतीला वापरले गेले. तर या साईडला समोर तुम्हाला दिसत का 3 दालनं, ह्याला धान्याचे कोठार असे म्हटले गेलेले आहे. 350 वर्षापूर्वी या ठिकाणी शिवाजी राजांचे धान्य पुरवठा केला जायचा. पहा, शिवाजी राजांच्या नंतर 1733 साली बाजीराव पेशव्याले, दुसरे बाजीराव, त्यांनी हे वीट बांधकाम केलेले. पहा समोरचे, आणि त्यांनी ह्याला कैद व्यवहार केलं होतं. पहा, म्हणजे जो कोई बहादूर चोरी लुबाडी गद्दारी करेल त्याला 8 दिवस याच्यामध्ये कैद केल्याचं कबूल नाही आला तर पोत्याला गाड बांधून टकमुक्त करून ढकलून दिले जायचे. पहा, तर या साईडला समोर तुम्हाला एक कडा दिसतो का मधी, त्याला गोयरीचा डोंगर असे म्हणले गेलेलं आहे. जावलीचं खोरं. पूर्वी अशी म्हण म्हटली जायची की आपल्या डोक्यातली ऊ जर अस्वलीच्या केसामध्ये सोडली ती सापडू शकते, पण या जावलीच्या खोऱ्यामध्ये 2 बल्लाड हाती सोडले
ते सापडायला मुश्किल आहे, इतकं दाट जंगल आहे पहा. जावलीचे चंद्रराव मोरेंना राजाने 15 मे 1656 पत्र पाठवले. ते बघा त्या ठिकाणी राहिले गेले. तर आता या साईडला समोर तुम्हाला 8 वाडे आहेत का 5 आणि खालच्या साईडला 3 वाडे आहेत पहा. असे टोटल 8 वाडे आहेत पहा. शिवाजी राजांचे जे अष्टप्रधान मंत्रिमंडळ होते ना ते या ठिकाणी राहिले गेले जायचे पहा. समोरचे तुम्हाला इमारत दिसता का पुढच्या पाऊंडवर दगडावरचे खडकावर ती म्हणजे दारू कोटराव 10 मे 1818 मध्ये पहिल्या स्टार्टिंगला तिच्यावर ते आक्रमण झालं. संपूर्ण रायगड 11 ते 12 दिवस झालं होतं पहा. आता आपण शिवाजी राजांच्या पुढच्या पाऊंडवर जाणार आहे आणि समोरचा चौथरा दिसत का याला दासी ओटा असे म्हणतात. 350 वर्षापूर्वी त्या ठिकाणी दासी वगैरे बसले गेले जातात. कारण आता आपण कशी नोकरांना ठेवतो तसं पूर्वी दासी ठेवली जायची. कारण की 350 वर्षापूर्वी शिवाजी राजांच्या दासीला घराणीला काही गरज लागली की दासी आतमध्ये जायची, काम करून रिटर्न या चौथऱ्यावरती बसायची. याला दासी ओटा असे म्हणतात. 6 महाराजांसमोर 6 दासी ओटे पहा. प्रत्येक दासीला एक एक चौथरा आहे पहा. आता आपण शिवाजी राजांच्या पुढच्या चौथऱ्यावर जाणार आहे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आता आपण आहोत राणीच्या महालामध्ये. या ठिकाणी पूर्वी लाईट फॅन वगैरे काही नव्हतं. पूर्वी हवा येण्यासाठी या ठिकाणावरून खिडकी आहे पहा आणि ह्याच्यामध्ये मसाले वगैरे पेटवायचे कारण की पूर्वी लाईट वगैरे काही नव्हती. या साईडला टॉयलेट सिस्टीम आहे ते पाहून घ्या, तुम्हाला तिथे माहिती होती. या इकडे आता या साईडला बघा आता या साईडला समोर तुम्हाला टॉयलेट सिस्टीम दिसते का, हे 350 वर्षापूर्वीची टॉयलेट सिस्टीम आहे. तर या साईडला समोर तुम्हाला दिसतं का, तर इकडे बघा आता ही समोरची तुम्हाला दिसतं का कोरलेला आकारात दगडामध्ये. हा हा ही त्रिकोण 350 वर्षापूर्वी त्या ठिकाणी सागवन लाकडं असे ठासून भरले गेल्याचे. जे पूर्वीचे होते ना 350 वर्षापूर्वी त्या ठिकाणी जो आपण आता आपण कसे कौल वगैरे असतो तसं पूर्वी सागवाने लाकडं आणि उतरच्या नलीन चिकवले होते पहा. ते असे कचले गेलेले होते पहा. हे एक डबल मजलीच होतं पुढचे. तर या साईडला समोर एक तुम्हाला कोकण दिवा दिसतो पहा, तो महाराष्ट्राचा कोकण दिवा. एक सुला आलेला दिसतो का, तो महाराष्ट्राचा कोकण दिवा आहे. जर तुम्हाला हिरकणी बुरुजावरती जायचं असेल तर या साईडवरून मार्ग आहे पहा सीधा हिरकणी. अच्छा हा दिसतोय तो. हा रोड तिकडे गेलेला हिरकणी बुरुजावरती पहा. तर आता ही MTDC कारण की गडावरची पब्लिक असते ना त्यांना राहण्याची सोय करण्यात आलेली आहे. तर आता आपण पुढच्या पॉईंटवर जाणार आहे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. दिसतं का भिंत, तर तुम्हाला प्रश्न पडला असेल याच्यामध्ये काय काय वापरले गेलेलं. याच्यामध्ये गुळ चुना आणि शिस्स वापरले गेलेले पहा याच्यामध्ये. ते अजूनपर्यंत तर या गडाचे गॅरंटी पत्र असं आहे. राजांनी जेव्हा हा गड बांधला होता तेव्हा राजांनी हिरोजीने सांगितलं की हिरोजी हा गड बांधलाय खरा, पण या गडाचं गॅरंटी पत्र काय ते आम्हाला सांगा. हिरोजीने राजांनी सांगितलं की राजे जोपर्यंत आकाशामध्ये चंद्र सूर्य तारे तलपत राहतील तोपर्यंत या बांधकामाला काहीच होऊ शकत नाही. अजूनपर्यंत आपल्याला जशीच्या तशी पाण्यासाठी भेटतात पहा. तर आता पुढच्या पाण्यावर आपण जाऊ. गड फिरता फिरता छास पिऊया. जय. बघा आता समोरची आडवी भिंत दिसते का, त्या भिंतीपासून ते या भिंतीपर्यंत हा शिवाजी राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे. या चौधऱ्यावरती आपल्या राजांचा अखेरच्या शेवटचा श्वास सुटलेला आहे. राजांचा मृत्यू झाला 3 एप्रिल 1680 मध्ये पहा आणि राजांचा जन्म झाला 19 फेब्रुवारी 1631 मध्ये. आपला राजा 50 वर्ष राबला. 50 वर्षामध्ये काय काय केलं पहा. स्वतःची गादी स्वतः निर्माण केली, 350 किल्ले जिंकले, 11 तलाव खोदले, 84 पाण्याच्या टाक्या खोदल्या आणि त्यातून जेवढा दगड निघाला त्या संपूर्ण इमारतीला वापरलेला आहे. तर तुम्ही गडावरती आले होते मला प्रश्न पडला तर हा एका वेळ किती मजलीचा होता. हा राजवाडा एका वेळ डबल मजलीचा होता. 10 मे 1818 मध्ये कर्नल प्रॉपर मेजर हॉट या दोन्ही ब्रिटिशांनी गडावरती आक्रमण करून संपूर्ण रायगड उद्ध्वस्त झालेला पहा. तर या साईडला समोर तुम्हाला 2 टाके दिसतात का, ह्या पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. पूर्वी कावडीने पाणी आणले जायचे. या साईडला बघा हे 2 टाके कावडीने पाणी आणले जायचे कारण की 350 वर्षापूर्वी शिवाजी राजांचं या ठिकाणी पिण्याचं ठिकाण आहे पहा पाणी पिण्याचं. या साईडला तुम्हाला टप दिसतो का, याला बाटटप असे म्हणतात. स्नानगृह शिवाजी राजांच्या आंघोळी करण्यासाठी याला बाटटप असे म्हटले गेलेले पहा. 350 वर्षापूर्वी या ठिकाणी शिवाजी राजे आंघोळी करायची. आणि समोरची वीट बांधकामाची रूम दिसते का, 1738 साली बाजीराव पेशवाले दुसरे बाजीराव त्यांनी वीट बांधकाम बंद केलेलं आहे पहा. आणि ती आतमध्ये खोली आहे ते टाकसाल कॉईन नाणे मुद्राक्षण छापायच्या 350 वर्षापूर्वीच्या.
स्वयंपाकघर 350 वर्षापूर्वी या ठिकाणी स्वयंपाक केला जायचा पहा. त्याला स्वयंपाकघर असे म्हटले गेले पहा. या आता पुढच्या पॉईंटवर. पण बघा या साईडला पूर्वी लाईट फॅन मिक्सर वगैरे काही नव्हतं. तर या साईडला 350 वर्षापूर्वीची चटणी कुटण्याचं ठिकाण आहे पहा. या ठिकाणी चटणी कुटली गेली जायचं पहा. वाईन ते ह्याला खलबत म्हणतात पहा. तर या साईडला समोर जे तुम्हाला दिसते का चौतारा, ह्याला सचिवालय असे म्हणतात. 350 वर्षापूर्वी या ठिकाणी गडाचे कागदीवार किंवा 350 किल्ल्यांचे कागदीवार असे या ठिकाणी जमा केले जायचे पहा. ह्याला सचिवालय असे म्हणतात. आणि समोरचा जे चौतारा दिसतो तो दिवाने आम दिवाने खास चौतारा, एक नंबरचा बघा त्या साईडला तो दिवाने आम दिवाने खास चौतारा. त्या ठिकाणी छोटे मोठे न्याय निवाडे ओढले जायचे पहा. तर त्याला दिवाने आम दिवाने खास चौतारा म्हणतात. समोरची भिंत दिसते हिला 2001 मध्ये प्लास्टर करण्यात आलेलं आहे. ह्याच्या आतमध्ये बीड बांधकाम 1733 साली बाजीराव पेशवेने केलेलं आहे पहा. आता आपण खलबतखान्याची माहिती घेऊ. ते सांगतो करू स्टार्ट. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. बघा आता या साईडला समोर तुम्हाला खलबतखाना दिसतो का, याला खलबतखाना आहे सिक्रेट रूम. ह्याच्या आतमध्ये 10 बाय 10 ची रूम आहे. या कानावरून त्या कानाला ऐकू गेलं नाही पाहिजे. आता आली भिंतीला कान असतात. 350 वर्षापूर्वी या कानावरून त्या कानाला ऐकू गेलं नाही पाहिजे म्हणून तर याला खलबतखाना सिक्रेट रूम म्हणतात पहा. तर समोरची भिंत दिसते का गोल आकाराची, त्याला आहे ना 350 वर्षापूर्वी दिवाने आपल्या शिवाजीराजांचं स्नाय हे आहे थंड हवा खाण्यासाठी बाल्कनी आहे पहा. ती एका एक डबल मजलीची होती पहा. हा ती एका एक डबल मजलीची. आणि या साईडला समोर तुम्हाला 3 खड्डे आहेत पहा. हे खाली उतरण्याचा मार्ग आहे. या ठिकाणाहून उतरले गेले जायचे. या साईडला समोर खिडक्या दिसतात का, ह्याला टेहेलनी बुरुज असे म्हटलेलं आहे. 350 वर्षापूर्वी या ठिकाणी टेहेलनी पारा केला जायचा पहा. तर या ठिकाणी त्यांचा टेहेलनी पारा व्हायचा. आता या साईडला समोर एक रूम आहे पहा. ती म्हणजे राज्याभिषेकासाठी गागा भट्ट आले होते त्यांचे राहण्याचं ठिकाण आहे त्या ठिकाणी पहा. आता आपण दरबारामध्ये जाणार आहे. समोर जो तुम्हाला दरबार सगळा याच ठिकाणी आपल्या राजांचा 6 जून 1674 मध्ये राज्याभिषेक झाला होता. राजाने आई भवानी जगदीश्वराला साकडे घालून हिंदवी स्वराज्यावरती अर्पण होतात. राजांच्या हातामध्ये हिंदवी स्वराज्याचे विष्णूची मूर्ती राहते पहा. 7000 मोहरा उधळतात. तितक्यातच राजांच्या डोळ्यात दुःखाच्या असतात. राजांच्या तोंडून असे उद्गार पडतात की आऊसाहेब इथे तर आमचे शूरवीर मावले नाही ज्यांनी आम्हाला साठी दिली इतके पुढे काढले पहा. ज्यांनी आम्हाला स्वराज्यासाठी त्यांचे जीव सोडले गेलेले पहा. तर आऊसाहेब आम्ही हिंदवी स्वराज्याची पहिली बाजू ती म्हणजे स्वराज्याची पहा आणि दुसरी बाजू ती म्हणजे आधी लगीन कोंढाण्याचं मगच माझ्या रायबाचं असा बोलणारा तानाजी मालुसरे. आणि हिंदवी स्वराज्याची तिसरी बाजू तो म्हणजे मोरालबाजी देशपांडे. आणि आऊसाहेब हिंदवी स्वराज्याची चौथी बाजू तो लाख कमी जर चालतील लाखाचा पोशिंदार जगलाच पाहिजे असे म्हणत राजे 32 मनावरती अर्पण होतात. राजेंचं पूर्वीचं एक मन म्हणजे 40 किलो असा 1280 किलोचं 32 मन सुवर्ण सोन्याचं सिंहासन होतं. याच ठिकाणी आपल्या राजांचा राज्याभिषेक झाला. तर एका नागरिकाने अशी घोषणा दिली की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा श्री शिव छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा झाल्या 350 वर्षापूर्वी याच ठिकाणी आपल्या राजांचा 6 जून 1674 मध्ये राज्याभिषेक झाला पहा. तर आऊसाहेब उजव्या हाताला आऊसाहेब महाराजांच्या 8 राण्या आणि डाव्या हाताला अष्टप्रधान मंत्रिमंडळ या साईडला उभे होते पहा. तर 350 वर्षापूर्वी याच ठिकाणी आपल्या राजांचा 6 जून 1674 मध्ये राज्याभिषेक झाला पहा. राजा आई भवानी जगदीश्वराचे दर्शन घेऊन येतात आणि स्वराज्यावरती अर्पण होण्यासाठी येतात. राजांचं पब्लिक पाहून हृदय येतं पहा. तर राजाने बक्षीस वाटली आणि संपूर्ण मावळ्याने बक्षीस वाटली आणि हिरोजींचं बक्षीस वाटण्याचे विरय. हिरोजीनं राजे म्हणतात की हिरोजी काय बक्षीस पाहिजे ते मागा. सोनं नाणं चांदी हिरे 10 गावाची वजनदारी. हिरोजी राजाला म्हणतात नाही राजे मला हे काही नको. जेव्हा माझी बक्षीस मागण्याची वेळ येईल ते माझं बक्षीस जगदीश्वराच्या मंदिरामध्ये घेईल. तर राजे हातीच्या अंबारीवरती जगदीश्वराला गेले आणि ते बक्षीस जगदीश्वराच्या मंदिरामध्ये घेतलेले आहे पहा. तर आता या साईडला समोर उंच पोल आहे बघा. तर ते पोल म्हणजे भारताचा दुसरा झेंडा आहे. भारताचा पहिला झेंडा दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आहे. याच्यावरती 15 ऑगस्ट 26 जानेवारी व 1 मे तिरंगा झेंडा फडकवण्यात येतो पहा. शिवजयंती पुण्यतिथी राज्याभिषेक असला तर याच्यावरती भगवा ध्वज फडकवण्यासाठी येतो पहा. हा भारताचा दुसरा झेंडा आहे. याच्यावरती जायचं असेल तर या साईडला एक दरवाजा आहे त्याचे पाहून आपण पुढच्या पॉईंटवर जाणार. पायाखाली हाती तुडलेले आहेत ते हाती आहेत ते शाही आहेत पहा. आदिलशाही निजामशाही कुतुबशाह बादशाह असे 4 शाही आहेत पहा.
तर आणि शेपटीवरती तो मोगल आहे पहा. तर माझ्या राजांच्या हातामध्ये इतकी ताकद आहे, मोगलाला एका हातामध्ये उचलून फेकता येईल पहा. तर त्या आदिलशाही, निजामशाही, कुतुबशाह, बादशाह आणि मोगल असे म्हटले गेलेले पहा. तर या साईडला समोर तुम्हाला टप दिसतो का, एक कृष्णाली गोडीचं टप आहे. त्या ठिकाणी कृष्णाली गोडी पाणी पिण्यासाठी या ठिकाणी जायची. शिवाजी राजांची जी कृष्णाली गोडी होती ना, ती या ठिकाणी पिण्यासाठी जायची पहा. बघा आता या साईडला समोर जे तुम्हाला दिसतो का इमारत, त्या डोंगरावरती, तिला दारूचे कोटरा असे म्हणतात. त्या साईडने दिसते बघा, तिला दारूचे कोटरा असे म्हटले गेलेले पहा. 350 वर्षापूर्वी त्या ठिकाणी 10 मे 1818 मध्ये इंग्रजांनी आक्रमण केलं आणि तिच्यामध्ये 540 तोफा होते. ते संपूर्ण किल्ल्यामध्ये उडाले, ते संपूर्ण गडावरती स्फोट झाला होता पहा. तर या साईडला तुम्हाला जे मैदान दिसतं का, ह्याला होलीचा मैदान असे म्हणतात. 350 वर्षापूर्वी याच ठिकाणी आपल्या राजे पेटक्या होलीमध्ये नारळ टाकायचे. राजे म्हणायचे, जो कोई बहादूर पेटक्या होलीतून हात घालणार काढेल त्याला 1.25 किलो कडा मानाचा घोडा बक्षीस देणार. संभाजीराजांनी पेटक्या होलीतून हात घालून नारळ काढला होता, त्याला 1.25 किलो कडा मानाचा घोडा बक्षीस दिला जायचा. बाजारपेठेची लांबी 800 फूट आहे, रुंदी 40 फूट. आगे दुकान, पिछे मकान. पुढे दुकान, पाठीमागे राहायची रूम. इकडे 22 आहे, तिकडे 22 आहे, 44 दुकान आहेत. आणि सध्या तुम्हाला इमारत दिसते का, ती इमारत मध्ये 350 वर्षापूर्वीचा हत्तीखाना आहे पहा. त्या ठिकाणी शिवाजी राजांनी 2 हत्ती आणले होते गडावरती. तिचं पालन पोषण त्या ठिकाणी केलेलं आहे पहा. तर त्या साईडला तुम्हाला मंदिर दिसतं का, मस्जिद सारखा आकार. त्याला मस्जिद सारखा आकार का दिलेला माहिती आहे का, कारण की इंग्रज मोगल गडावरती आले तर वाटलं पाहिजे आपलं मंदिर आहे, लांबूनच नमस पाडला पाहिजे, तोडफोड करू नये, म्हणून तर त्याला मस्जिद सारखा आकार देण्यात आलेला आहे. आतमध्ये पासाल तर महादेवाचं पिंड आणि बाहेरून पासाल तर मस्जिद. त्या साईडला पांढरा घुमट दिसतं का, त्या ठिकाणी आपल्या राजांची समाधी आहे. त्या ठिकाणी आपल्या राजाला 3 एप्रिल 1680 मध्ये अग्नी देण्यात आलेली आहे पहा. दोन्ही मंदिराच्या मध्ये छोटासा नगरकार आहे. त्या ठिकाणी शिवाजी राजांच्या काळामध्ये हिरोजी इंदुरकरांच्या नावाच्या पाठी अशी वसले झालेली आहे, कारण की त्या ठिकाणी हिरोजी इंदुरकरांनी हा गड बांधला होता. त्यांचं घर दार जमीन विकून एक स्वराज्य उभा केलेलं आहे पहा. तर असं ते हिरोजीने राजांना सांगलं की राजे मला बक्षीस मागण्याची वेळ आलेली आहे. राजे हातीच्या अंबारीवरती जगदीश्वराला गेले आणि म्हणाले, काय पाहिजे ते मागा. सोनं, नाणं, चांदी, हिरे, 10 गावाची वतनदारी. हिरोजी राजाला म्हणतात, नाही राजे, हे मला काही नको. त्या दगडावरती जो पांढरा साईडला करतात, दगडावरती 4 अक्षर वाचून आम्हाला पुन्हा एक सांगा. राजे ते 4 अक्षर वाचतात. ते 4 अक्षर अशी होती की सेवेत ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर पहा. तर त्या ठिकाणी त्यांच्या नावाची पाठी बसवून झालेली आहे. या ठिकाणी आमची माहिती संपलेली आहे. दर्शनासाठी तुम्ही याच मार्गाने पुढे जाणार आहे. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. तर आता आपण जगदीश्वराच्या मंदिराजवळ आलो आहे, तर आपण आत जाऊन दर्शन घेऊया. बघा समोर तुम्हाला दिसतंय ते टकमक टोक आहे, तर आपण जाऊया तिकडे. चला, हे बघा आपली मंडळी चाललेत. चला टकमक टोकालाच भेटूया. तर मित्रांनो, हा जो गणेश अवकीरकर आहे त्याने आपल्याला पूर्ण रायगडचा इतिहास पूर्ण असा समजावून सांगितलेला आहे. तर तुम्ही कधी रायगडवर आलात तर त्याला तुम्ही फोन करू शकता. तर मग या गणेशचा नंबर मी आपल्याला खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर तुम्ही नोट करू शकता. आणि रायगडवर आलात तर तुम्ही नक्कीच त्याला कॉल करा, तो चांगल्या प्रकारे या गडाचा इतिहास तुम्हाला समजावून सांगतो. तर मित्रांनो, हा
रायगड किल्ला आणि या किल्ल्याचा इतिहास ही मी माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. जर हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.